नमस्कार, आपण पाहताय पब्लिक वार्ता 24 न्यूज। पाहूया तर आपली पुढची बातमी। एकवीस तारखेला सकाळी 11 ते 12च्या दरम्यान एक व्यापारी किंवा इंडस्ट्रियलिस्ट ज्यांना म्हणू आपण, मोहम्मद आयुब मोहम्मद युनुस सय्यद 67 वर्षाचे ते आहेत। त्यांची हत्या त्यांच्या कंपनीच्या परिसरामध्ये, फॅक्टरीच्या परिसरामध्ये त्यांच्या कार्यालयात करण्यात आलेली होती अज्ञात इसमांकडून। त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तिथलचं टेक्निकल डेटा ॲनालिसिस वगैरे करून 2 आरोपी निष्पन्न केले होते। त्यांचा पाठलाग करत असताना एक आरोपी आम्हाला गोवंडीच्या परिसरात मिळून आला। त्याचं नाव मोहम्मद खैरुल इस्लाम कादिर अली आहे। त्याला पकडल्याच्या नंतर त्याकडं विचारपूस केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ह्या मैताला मारण्याची सुपारी त्या मैताचा जो पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर शानू मुश्ताक चौधरी यांनी दिलेली आहे। म्हणून मग शानू मुश्ताक चौधरीला अरेस्ट केलं। शानू मुश्ताक चौधरीकडं तपास करत असताना शानू मुश्ताक चौधरीने सांगितलं की यामध्ये त्याचा छोटा मुलगासुद्धा इन्वॉल्ड आहे। तर छोटा मुलगा हमीद आणि शानू मुश्ताक चौधरी असं दोघांनी मिळून 6-6.5 लाख रुपयाची सुपारी ह्या आरोपींना दिली होती, ज्या 2पैकी एकाला आपण अरेस्ट केलेलं आहे। उरलेल्या एकाचा आपण शोध घेत आहोत। तर या गुन्ह्याचा मुळच नेमकं काय होतं, याच्या आधी या गुन्ह्यामध्ये काही ज्याला सुपारी देण्यात आली त्याच्यावरती काही रेकॉर्ड्स आहेत का? त्याची आतापर्यंत रेकॉर्डची माहिती प्राप्त झालेली नाही, परंतु ते जो 2 आरोपी आहेत ते 2 आरोपी आणि शानू चौधरी यांचे भेटीगाठी होत असायच्या, वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटायचे। म्हणजे त्यांचे आपण काय म्हणतो, ओळखीतले होते ते एकमेकाच्या। आणि चर्चेतनं त्यांना असं कळालं, जेव्हा शानू चौधरीने सांगितले की असं माझ्यासोबत झालेलं आहे आणि ते पैसे परत मिळाले नाही तर आपल्याला त्याचं मर्डर करावं लागेल वगैरे, तर त्यांनी त्याला सांगितलं की आम्ही करून देतो, आम्हाला पैसे द्या। असं फोन करायचा असा आधी त्यांनी प्रयत्न केला होता का, विचार केला होता का की त्याच्याकडे पैसे नाही मिळालं किंवा आता काही असं काही? नाही, तसं काही अद्याप निष्पन्न नाही आहे की यापूर्वी त्यांनी काय प्रयत्न केला होता। प्रॉपर्टीज काही मिळालेल्या आहेत? प्रॉपर्टीमध्ये एक धारदार हत्यार मिळालेलं आहे, ज्याच्याने त्याचा खून केलेला आहे। आणि त्यांचे कपडे ज्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत, मैताच्या रक्ताचे, ते आपल्याला आरोपीकडनं प्राप्त झालेले आहेत। सर, जे अटक आरोपी आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय, याच्या आधी काही गुन्हे होते का त्यांचे? अद्याप त्यांचं रेकॉर्ड आपल्याकडं उपलब्ध नाही आहे, त्याचा आम्ही तपास करत आहोत। मूळचे कुठले रहिवासी? सध्या तरी ते गोवंडीच्या परिसरात राहणारे आहेत। त्यांचं मूळ गाव वगैरे त्याचा आम्ही शोध घेत आहोत। एक आरोपी जो फरार आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळं ॲनालिसिस करत आहोत।